फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गप्प का झालास करणा? प्राण देण्याच्या गोष्टी करीत होतास आणि ब्राह्मणदेव, माझ्या या कवच कुंडलांचा आपणास काय उपयोग? याचकाला कुठलाही प्रश्न न करता याचकाची याचना पूर्ण करावी अंगराज. ब्राह्मणदेव, माझ्या या कवच कुंडलांमुळे मी अवध्य आहे. आपणास हवे तर मी समुद्र वलयांकित पृथ्वीचे निष्कंटक असे एकछत्री राज्य माझ्या पराक्रमाने जिंकून आपणास अर्पण करू शकतो. मला केवळ कवच कुंडल हवी आहेत आणि ती जर तुला द्यायची नसतील तर मी परत जाईन. वृथाच सर्वजण तुझा गौरव करतात की कर्ण कुणाला विनमुख पाठवत नाही. पण मी आता सर्वांना सांगेन की कर्णाने मला रिक्त हस्ते पाठवले. कर्णाने माझी याचना, माझी इच्छा पूर्ण केली नाही. कर्णा, तू उगाच स्वतःची प्रशंसा करीत होतास, आत्मप्रौढी मिरवित होतास, प्राण द्यायच्या गोष्टी करीत होतास. पण सर्व शब्द पोकळ. कर्णा, मी चाललो. मी रिक्त हस्ते परत चाललो. थांबा ब्राह्मणदेव. या कर्णाला आपल्या प्राणांपेक्षा आपली कीर्ती जास्त महत्वाची आहे. आपली याचना पूर्ण होईल. आपल्याला कवच कुंडल मिळतील. माझी कवच कुंडल हे महापुरुष कर्णा, आज तर तू साक्षात मृत्यूलाही लाजवलंस. ही कवच कुंडल नाहीत, तुझे प्राण आहेत. परंतु आज तू तुझे प्राण एका याचकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दान केलेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवं ते माग कर्णा, मी तुला देईन. तुझ्या मनाजोगतं वरदान माग. गुरुदेव, दानाच्या बदल्यात मी जर काही मागितले तर ते दान कसे काय होईल? तो तर व्यापार होईल देवेंद्र. मला काही नको. आणि आपली जर मला काही देण्याची इच्छा असेल तर आपण मला केवळ आपले आशीर्वाद द्यावेत. कर्णा, तू मला जिंकले आहेस. तू महान आहेस कर्णा. तुझ्यासारखा महान दाता या पृथ्वी तलावर सांप्रत नाही आणि भविष्यात होणारही नाही. मी तर तुला निष्प्रभ करण्यासाठी आलो होतो,
परंतु तुझ्या दातृत्वाने तू मला प्रभावित केलीस. म्हणूनच मी स्वतः होऊन तुला माझी वासवी शक्ती देतो आहे. तिचा स्वीकार कर. परंतु देवेंद्र, शंका कुशंका नकोयत अंगराज. तुझ्या दातृत्वाला, तुझ्या कीर्तीला कलंक लागेल असे माझ्याकडून काहीही होणार नाही. तू निशंकपणे ही शक्ती स्वीकार कर. हे सत्यवत कर्णा, ही वासवी शक्ती अमोघ आहे, परंतु ही शक्ती कायमच तुझ्याजवळ राहणार नाही. रणभूमीत एकदा हिचा प्रयोग केल्यानंतर ती परत माझ्याकडे येईल. परंतु कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने न जिंकू शकणाऱ्या व आपला सर्वनाश करणाऱ्या शत्रूवर तू या शस्त्राद्वारा विजय प्राप्त करू शकशील. आई, आई शांत व्हा. आई तुला काय होतंय का? काही खुपतंय का तुला? काही सांगायचंय का तुम्हाला? कुंडला, कुंडलांविषयी काही सांगायचंय? अंगराज, तुमची कुंडला? अंगराज, तुमची कुंडला कुठे आहेत? अंगराज बोला. अंगभूत जन्मजात कुंडला कुठे आहेत अंगराज? तुम्ही बोलत का नाही? बोला ना. अंगराज, अंगराज तुमचं कवच कुठे? अंगराज सांगा.